तू एकदम क्लिअर आहे वाघमारे. तुमच्या या पूर्वा पाटील मॅडम आहेत ना, ह्या सगळ्या लोकांच्या तक्रारी कशा हँडल करतात तेच बघायचं आहे मला. म्हणजे तू त्यांच्या तोंडाला तोंड द्यायचं ठरवलंयस. सत्या आशानं वाद अजून चिघळेल आणि याचे परिणाम फक्त आपल्याला भोगावे लागतील. मलाही तुझं वागणं मुळीच आवडलेलं नाही. वाघमारे, माझं वागणं आवडलं नाही तुम्हाला? आणि तुमच्या मॅडम जे वागल्या ते खटकलं नाही का तुम्हाला? अहो, त्यांचा अहंकार बघितला का? तो ठेचणं लय गरजेचं होता, म्हणून जे गरजेचं होतं तेच केलंय मी. वाघमारे, तुम्ही निश्चिंत राहा. मी जे काय केलंय ना त्यातनं काही बी चुकीचं घडणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. तुम्ही फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. नक्की ना? अहो होय वाघमारे, काही घडणार नाही, विश्वास ठेवा माझ्यावर. पूर्वा पाटील, आत्ता तुम्हाला कळलं. कायद्याचा आधार घेणं लय सोपं आहे, पण कायद्यानं आधार देणं लय अवघड. कुणीतरी फोन उचला. लवकर तळो पडवळ, हैराण झालाय जीव नुसता. काय झालं पडवळ? आणि बाकीचे सगळे कुठे आहेत? अजून आले नाहीत काय? अहो मॅडम, सगळे आले होते सकाळी, पण पूर्वा मॅडम अचानक तावातावात आल्या आणि सगळ्यांना घेऊन गेल्या. मला तर फारच टेन्शन आलंय त्याचं. कशाला एवढं टेन्शन घेताय? इथे जवळपासच कुठेतरी बंदोबस्ताला गेले असतील सगळे. अहो नाही भारती मॅडम, आणि पूर्वा मॅडम त्यांना इतक्या रागात घेऊन गेल्यात, त्यावरून मला वाटत नाही पूर्वा मॅडम त्यांना कुठल्या बंदोबस्ताला घेऊन गेल्यात. अहो त्यात कोणी माझा फोन सुद्धा उचलत नाहीये. मला काहीतरी गडबड वाटते. अरे बापरे, कुठे गेले असतील सगळे? मॅडम, एवढी सगळी लोक का आले तो? मॅडम, इतकी लोक अचानक का आली असतील? हे घर आहे तुमचं, पोलीस चौकी आहे ना, मग इथे लोक येणारच, तक्रार नोंदवायची आहे त्यांना. पटपट काय ते तक्रारी लिहून घ्या. स्वप्ने, चीअर्स. मम्मी चीअर्स असते ते. वा सपने, काय सरबत झालंय. थँक्यू, छान झालंय ना. हा, जरा गोड कमी झाले, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट नाही झालं. सपने, मला असलो भारी वाटायला लागले की नाही. त्या नेबीडचं थोबड बघून माझा आत्मा सुकवलाय व तिचं थोबड बघण्यासारखं झालं होतं. लई मज्जा आली. मला पण लई मज्जा आली बघा. त्या आनंदाच्या भरातच मी सरबत बनवलंय बघा. मम्मी, त्या प्या, एका घोटात संपवा. एक घोट नेबीडच्या नावानी. काय झालं? थांबलात का? हसा, अजून जोर जोरात हसा. नाही, तुमच्या हसण्याचा आवाज ना साताराच्या कानाकोपऱ्यात घुमला पाहिजे. काय झालं सत्या? तू असा अचानक इथं काय काम होतं का? काम तर तुम्ही करून आलाय दोघी, चौकीत जाऊन. काय? आम्ही चौकीत? काम काय? चौकी, पूर्वा मॅडम, कंदी पेढे. काय सपना वहिनी, कंदी पेढे. कळलं का कशाबद्दल बोलतोय ते? काय 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 म्हणायचंय काय सत्या तुला? मम्मी, तुम्हाला दोघींना ना चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय ते. तुम्ही दोघी पण ना घरभेदी आहात, घरभेदी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ पण ना निघून जाईल. आणि तुम्ही मला आणि वाघमाऱ्यांना वेगळं करायचा किती बी प्रयत्न करा, आम्ही तुमचा प्रत्येक प्रयत्न उधळून लावू.
आणि तुम्ही दोघींनी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आम्हाला कधीच वेगळं करू शकत नाही. तुम्ही दोघींनी पोलीस स्टेशनला जाऊन त्या पूर्वा मॅडम सोबत हात मिळवणी केलीत. काय बोलतो सत्य तूही? उगा बिनबडाचे आरोप करतोयस तू. काय पुरावा आहे तुझ्याकडं? अच्छा, आता तू माझ्याकडे पुरावा मागणार का? नाही ठीक आहे, आत्ता पुरावा नाही आहे माझ्याकडे. मग आता तुम्हीच सांगा मला, का गेला होता तुम्ही चौकीत? काय एवढं महत्वाचं काम होतं तुमचं त्या पूर्वा मॅडम कडं? आणि हा, तुम्ही त्यांचं स्वागत वगैरे करायला गेला होता, असली फालतू करणं मला सांगायची नाही तर. कारण ना तो तुमच्या नात्यातल्यात ना तुमच्या गोत्यातलेत. तुम्ही तिकडे काय हेतूने गेला होता नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तर ठीक आहे, मी फक्त योग्य संधीची वाट बघतोय. ती संधी एकदा मला घाऊ द्या, मग बघा सगळ्यांचा कसा कार्यक्रम फिक्स करतो ते. आणि आता जे बोललो ना ते लक्षात ठेवायचं. अरे मामा काय हा सगळा प्रकार आहे अरे शांत बसा मामा. हा सगळा काय प्रकार आहे हो? नाही म्हणजे एवढी सगळी लोक कुठून आलेत? हे सत्या दादाच्या दरबारातून आले सगळे. सत्यदादाच्या दरबारातून? अरे शांतरा शांतारा, प्रत्येकाने एक एक करून आपापली तक्रार द्या. शांतरा, ओ ताई अरे शांत राहा, एकेकाने बोला. शांतपणे बसा. तुम्हाला सांगितलेलं ना, अजिबात आवाज करायचा नाही. सगळ्यांच्या तक्रारी इथे नोंदवल्या जातील. घेणार सगळ्यांच्या तक्रारी. एक एक करून शांतपणे द्या. आणि बघा, आरडाओरडा करू नका. मच्छी मार्केट नाहीये किंवा भाजी मंडई नाहीये, पोलीस चौकी आहे ही. शांतता राखा. पटवळ काय तुम्हाला सांगितलं होतं ना यांच्या तक्रारी नोंदवून घ्यायला? मग घ्या. ताई तुम्ही या, तुमची तक्रार घेतो लिहून. भारती मॅडम, यांच्यावर लक्ष द्या. कांबळे, लाईन तयार करा. यांना सगळ्यांना लाईनीत उभं करा. म्हणणारी मामा, तुम्ही बाहेर लक्ष द्या. मॅडम मॅडम काय चाललंय? लक्ष द्या. चला माग, चला माग, चला माग. लाईन करा, एक लाईन करा. तुम्ही नोंदवून घ्या. बोला, काय तक्रार आहे तुमची? माझ्या शेळ्या 2 दिवस झालं बेपत्ता आहेत. मला संशय माझ्या चुलत भावावर आहे. ठीक आहे, आपण त्यांच्या विरोधात तक्रार करूया आणि FIR ची नोंद करूया. पण मला केस करायची नाहीये. तुम्ही त्याला भेटून समजूत घाला आणि मला न्याय द्या. केस करायची नाहीये? अहो मग मॅडम काय? अरे पडवळ, बोला ना. तुम्हाला तक्रार लिहून घ्यायला सांगितलंय ना, ती लिहा ना. लिहित का नाहीये? ओ काय तुमची तक्रार सांगा त्यांना. हो मॅडम, नोंदवतो FIR, पण ते काय म्हणतात ते ऐका. काय? ते त्यांच्या शेळ्या चोरीला गेल्यात. त्यांचा संशय त्यांच्या चुलत भावाविरुद्ध आहे. मग पण त्यांना त्याच्या विरोधात तक्रारच करायची नाहीये. आपापसात बोलून वाद मिटवा म्हणतात. अहो, भावाची समजूत घालून त्याची अडचण सोडवूया म्हणतात. आता तुम्हीच सांगा काय करायचं. हो, असं कसं शक्य आहे? तुम्ही आता चौकीत येऊन कंप्लेंट देतायत, FIR लिहून घ्यावी लागणार. हा, तुम्ही तुमची तक्रार व्यवस्थित सांगा, आम्ही लिहून घेतो. ठीक आहे, काही ती कारवाई होईल. मॅडम, काय पण झालं तरी तो माझा चुलत भाऊ आहे. अशी केस केली तर नातं पणाला लागेल. त्यापेक्षा तुम्ही भेटा आणि मॅटर मिटवा. हे काय चाललंय मॅडम? मी किती झाली आलेले आहे मॅडम. ओरडू नका. काय प्रॉब्लेम आहे सांगा. माझ्या जावाने माझ्या 1.5 फूट जागा बळकावली आहे आणि त्याच्यामध्ये तिने गोटा बांधलाय. 1.5 फूट जागेत कोटा बांधला? माझ्या इशाचे 1.5 फूट जागा तिने घेऊन तिथे गोटा बांधलाय. तुम्हाला 1.5 फूट जागेची कंप्लेंट करायची, मग त्याचं काय करायचंय? काहीतरी करा मॅडम. अरे काही लोक आहेत.
यांची तक्रार काय आहे? शेळ्या चोरीला गेल्यात पण चुलत्याने घेतल्यात, कंप्लेंट नाही करायची. यांची तक्रार एक वेगळीच. गोठ्यातली 1.5 फूट जागा यांची आहे, ती त्यांना परत हवी आहे. खरंच विचित्र लोक आहेत आणि यांच्या विचित्र कंप्लेंट्स आहेत. घ्या लिहून. अहो काय चाललंय? आमच्या तक्रारी नोंदवून घेताय का ना? आम्हाला जायचंय. होय होय मला बी जायचंय. तिकडे एकेकाने बोला सगळे. थांबा. चुप! सांगितलं ना, नो आवाज करता व्यवस्थित एक एक करून तुमच्या तक्रारी द्या. कळत नाहीये का? माझं डोकं आता बधीर होईल या आवाजाने. पडवळ, ज्यांच्या तक्रारी जशा आहेत तशा सगळ्या लिहून घ्या. तुमचं झालंय? उठा, निघा. ओ या कांबळे, पटपट सोडा एकेकाला. डोकं फिरवून ठेवलंय. अर्धा तास झाला इथं पाय दुखायला लागले. सत्यदादा दरबार एवढं उशीर लागेल ना हो बघा. काका थांबा. थांबा एकेकाच्या हो तक्रारी मॅडम, घेणार. अहो, काय झालं? सत्यदादा दरबार थांबून तुम्ही तक्रारी सोडवायला आम्हाला आणलं नाही इथं. मग सोडवा की आता आमच्या तक्रारी. अहो यांना तर फक्त तक्रारीची नोंद करता येते. तक्रारीची दखल फक्त आपला सत्यदादाच घेऊ शकतो. अहो तुम्हाला जमत नव्हतं तर कशाला एवढ्या हुशार का महाराजा? ओ काय बोलताय, कुणाशी बोलताय? जरा भान ठेवून करायचं सगळं. ओ काका जरा शांत बसा. उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. आणि मॅडम नाही कुठे म्हणाल्यात तुमच्या तक्रारी दाखल करायला. फक्त एक एक जण आत या आणि नोंदवा ना तक्रारी. शांत बसा जरा. ही बघा आली मोठी शाणी. अहो तुम्ही नुसत्या तक्रारीच नोंदवून घ्याल, सोडवणार कोण? अहो जो देईल दाम त्याचं करावं काम अशी गत आहे तुमची. ओ काय बोलला तुम्ही? कळतंय का काय बोलताय ते? दाम दिल्यावर काम होतं म्हणजे ऐकून घेतोय म्हणून काही बडबड करणार का? बघा बघा ही मॅडम कशी बोलतीय आणि म्हणा आम्ही अडचणी सोडवणार. सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा जिंदाबाद, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, हाय हाय, सत्यदादा जिंदाबाद, सत्यदादा जिंदाबाद, पोलीस प्रशासन, अरे शांत बसा जरा. शांत बसा. ओ काकी थांबा जरा. पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन, तुमच्या सगळ्या तक्रारी आम्ही सोडवू. फक्त आता थोडा शांत बसा, आम्हाला वेळ द्या. सत्यदादा पोलीस प्रशासन. मॅडम काय करायचं आता? त्यांना गप्प करायचं एकच मार्ग आहे, लाठी चार्ज. पोलीस प्रशासन, सत्यदादा जिंदाबाद सत्यदादा. जिंदाबाद. चला लाठी चार्ज करा. सत्यदादा सत्यदादा. काय ऑर्डर दिली आहे ती फॉलो करायची. लाठी चार्ज सुरू करा. पोलीस प्रशासन, सत्यदादा जिंदाबाद सत्यदादा. जिंदाबाद. मॅडम असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. यांच्यात लाठीचार्ज केला ना तर मीडियावाले वाभाडे काढतील आपले. त्यामुळे शांत राहून विचार करा प्लीज. सत्यदादा जिंदाबाद. पोलीस प्रशासन, पोलीस प्रशासन. वाव भारती मॅडम, वाव. आता तुम्ही मला शिकवणार काय डिसिजन्स घ्यायचे, काय नाही घ्यायचे, काय होईल काय नाही होईल. हा जेवढं सांगितलं तेवढं करायचं. सत्यदादा जिंदाबाद. पोलीस प्रशासन. जी मी ऑर्डर दिली आहे ती फॉलो करायची. लाठी चार्ज सुरू करा. मॅडम थांबा. हे करायची काहीच गरज नाही.
सत्य दादा मॅडम तसं करू नका. का नाही करायचा लाठी चार्ज? तुम्हाला दया येते या सगळ्यांची? तसं नाही मॅडम, तुम्ही अडचणीत सापडू नये म्हणूनच म्हणते. तुम्ही सिनियर आहात, उद्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. कदाचित तुमच्यावर चौकशी पण बसू शकते. खरं बोलतीये मी. लाठी चार्ज केला तर माझ्यावर चौकशी बसू शकते. गेला 1 तास आम्ही या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतोय, पण यातलं कोणीच नाही ऐकत आहे. सत्य दादा पोलीस प्रशासन त्यामुळे माझ्याकडे एकच मार्ग उरलेला आहे, लाठी चार्ज करणं. मला एक संधी द्या, मी त्यांच्याशी बोलते, त्यांना शांत करते. पोलीस प्रशासन आम्ही सगळे एवढा वेळ ट्राय करतोय तरी आमच्याकडून नाही सांभाळले गेले लोक. तुमचं काय ऐकणार आहेत? मॅडम एक संधी देऊन तरी बघा. ठीक आहे, देते तुम्हाला संधी. पोलीस प्रशासन सत्य दादा सत्य दादा. पण जर तुम्ही प्रयत्न करून सुद्धा यांनी नाही ऐकलं तर लास्ट ऑप्शन असणार आहे लाठी चार्ज. हे फिक्स. पोलीस प्रशासन सत्य दादा सत्य दादा. पोलीस प्रशासन सत्य दादा सत्य दादा. पोलीस प्रशासन शांत व्हा, सत्य शांत व्हा. सत्य दादा. मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज शांत व्हा. सत्य दादा सत्य दादा. पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन हे बघा, सत्यानं तुम्हाला मोठ्या विश्वासानं इथं पाठवले. सत्य दादा. पोलीस प्रशासन त्याच्या शब्दाचा तरी मान ठेवा आणि शांत व्हा. पोलीस प्रशासन. ए सगळ्यांनी शांत व्हा. मंजू मॅडम सांगतात ना शांत बसायला, शांत राहा सगळ्यांनी. हे बघा, तुम्ही मला चांगलंच ओळखता. मी नेहमी कायद्यानं वागत आले आणि आता सुद्धा कायद्यानं वागूनच तुम्हाला न्याय मिळवून देणार. आम्ही फक्त कायद्याचे रक्षकच नाही तर जनतेचे सेवक सुद्धा आहोत. तुमच्या सुरक्षेची, तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पार पाडणारच. फक्त एक विनंती आहे तुमच्याजवळ, गोंधळ नका घालू. रांगेत उभे राहा, प्रत्येकाची तक्रार नोंद केली जाईल. मंजू मॅडम, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सगळ्यांना योग्यच न्याय देणार. होणार आहे? चला रे, सगळे लाईन मध्ये उभा राहा. चला, सगळ्यांनी तक्रार नोंद करा. कुठलं पारायण सुरू आहे की सर्कस? तुम्हाला परवानगी कोणी दिली एवढी लोक जमवण्याची? तुझं हे जे दुकान आहे ना, त्याचं बंद करायचं. तुझा हा जो माज आहे ना, तो उतरवायला वेळ नाही लागणार. दादा, ही पूर्वा मॅडम तुझ्या वाईटावर उठली, एकदम खरं आहे बघ. हा ना, आणि आज तर तुझा दरबार बंद पाडायचंय म्हणूनच आली होती ती. मग काय, तुझ्या आयुष्यात ढवळाढवळच करायला आली ती, आणि का आली ती बी कळना झाले. हा, मला असं वाटतं का नाही, खास सत्याला नाही त्रास द्यायचे म्हणून तिला इथं पाठवले काय कोण असतो. दादा, तिच्या पायी सगळे लोक घाबरून तुझ्याकडे न्याय मागायला आले नाही तर? या जन्मात तर ते शक्य नाही जयद्या, कारण ह्या सत्याची आणि सातारच्या लोकांची नाळ एवढी कच्ची नाही की कुठल्या तरी इन्स्पेक्टरच्या धाकानं तुटल. या सत्याचं नाव सातारकरांच्या काळजावर कोरलं गेलंय आणि ते कुणीच पुसू शकत नाही. माझ्या मनात ना कायम लोकांच्या भल्याचा विचार असतो.
त्यामुळे कधी ना लोक मला सोडून जातील ना मी लोकांना सोडून जाईल. आणि कुठला बी टिकोजीराव आमच्यात कधीच अंतर पाडू शकत नाही. त्यामुळे ह्या पूर्वा पाटील मॅडमना ज्या काय पोलिसी खाक्या दाखवायच्या ते दाखवू दे. आणि आता तर मला बघायचंच आहे ह्या पूर्वा पाटील मॅडम काय करतात ते. नाही पण सत्य ऐक, सगळं ठीक आहे, पण ते इन्स्पेक्टर मॅडमला हलक्यात घेऊन चालणार नाही बरं का. लय तापट डोक्याचे, ती नुसती बिजलीसारखी तड 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 करत असती. अरे गोड गरीबाला कशी पण बोलती ती, त्या पोलिसांना कशी पण बोलती, त्या गरीब होमगार्डना म्हणते काम जमत असेल निघून जावा, असं कुठं असतं होय? बलमा, तुला खरं सांगू का, सहसा माझा लगेच कुणावर राग येत नाही, पण ह्या पूर्वा पाटील मॅडमना मी जेव्हा बघितलं ना तेव्हाच माझ्या डोक्यात तिडीक केली. त्यांना नुसतं बघितलं ना तर तळपायाची आग मस्तकात जाते. माझ्या आणि वाघमाऱ्यांच्या मध्ये याचा प्रयत्न करतायत त्या. आम्हाला वेगळं करायचा डाव आहे त्यांचा असं वाटायला लागलंय. पण हे सगळं त्या का करतायत हेच काय कळणं झालंय. पण ह्या सगळ्याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लावेन मी. दादा, तू एकट्याने नाही, आपण सगळ्यांनी मिळून सोक्षमोक्ष लावायचा. हा, आणि तू फक्त बोल, लगेच ऍक्शन घेऊ आपण. ओ कांबळे, अहो आजच नेमकं अख्ख्या साताऱ्यावर संकट कोसळलंय का? लोकांच्या तक्रारी थांबतच नाहीयेत. अहो आपल्या पूर्व मॅडमने जी सत्तेचा दरबार मोडला ना, त्याचं सगळं खेळ आहे हा. पूर्वा मॅडम, आपल्या पूर्वा मॅडम, त्या आपल्या कधीपासून झाल्या? बोला तुमची तक्रार काय? ताई चला पुढं. धन्यवाद. व्यवस्थित झालं, नोंदवली तक्रार? हो हो. चला या पुढे. हे बघा, कुणाला काही त्रास होत असेल तर तुम्ही बसू शकता. नंबर नाही जाणार आहे तुमचा. ताई या पुढं. दादा या. चला वेळ संपली. हे बघा, सगळ्यांनी नीट ऐका. आम्ही जरी पोलीस असलो तरी आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि आम्हाला पण तहान भूक असा प्रकार असतात आमच्या बॉडीमध्ये. आम्हाला पण जेवण वगैरे करायचंय. तर आता तुम्ही सुद्धा सगळे आपापल्या घरी जा जेवायला. ज्यांच्या तक्रारी नोंदवायच्या राहिल्यात त्यांनी उद्या या, ठीक आहे? निघा आता. चला बाय, जा. ओ मॅडम, आमच्या सगळ्यांच्या तक्रारी नोंद केल्याशिवाय आम्ही कुठं जाणार नाही. बरोबर आहे ना रे सगळ्यांचं? होय होय, आत्तापत्र सत्यादादा आमच्या अडचणी सोडवल्या बी असत्या. तुम्हाला तक्रारी नोंदवून घ्यायचा कंटाळा आलाय वे. आमच्या तक्रारी नोंदवून घ्या. ए, मला ऑर्डर देतोस तू? मला? मी इथे माझ्या मनानुसार काम करते, कोणी मला सांगेल त्यानुसार नाही. आणि आता माझा मूड नाहीये इथून पुढे काम करण्याचा. त्यामुळे तुम्ही सगळे घरी निघा. निघा. काय आहे सगळं? हा, तुम्हाला कळतंय का? तुम्ही एका DYSP सोबत पंगे घेताय. हे जे काही चाललंय ना, याचे परिणाम पुढे जाऊन खूप वाईट होतील. माझ्या नादाला लागू नका. एकेकाला बेड्या घालून खडी पोडायला पाठवीन ना मी आतमध्ये. हो बाजूला. हो मॅडम, जनतेचे सेवक ना तुम्ही, मग धमक्या कोणाला देताय? जनतेला काही झालं तरी चालेल, पण आमच्या तक्रारी घेतल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही आम्ही इथं. अंजली मॅडम, यांना बहुतेक माझी भाषा कळत नाहीये. मी पण मराठीतच सांगतेय, पण तरी नाही कळते. तुमची भाषा त्यांना व्यवस्थित समजते. जरा समजावा आणि निघायला लावा इथून. मॅडम, हे लोक माझं नाही ऐकणार आता. तुम्ही इथे घेऊन आला होतात ना यांना? मला वाटतंय सत्याचा शब्द मानतील.
बोलवायचं सत्यदादा, त्याशिवाय आम्ही जाणार नाहीत ना. खूप खुश होऊ नका तुम्ही मंजिरी मॅडम. नाही तुमच्या आनंदाचं कंबरड मोडलं ना तर नाव पूर्वा पाटील लावणार नाही मी. मॅडम, तुम्हाला हवं ते करा. या सगळ्या लोकांच्या तक्रारी लिहून घेता घेता तुमचं कंबरड मोडलं नाही म्हणजे मिळवलं. देवच पावला असं समजू, नाही का? सत्या, तू इथं बसलायस होय? मी अख्खं घर पालतं घातलं. कसला विचार करतोयस? नाही, विचार नाही कसला, असाच शांत उभा होतो. सत्या, तू आणि शांत? मला आश्चर्यच वाटतंय. का? त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय कारण आहे? नाही, ती मॅडम दुपारी आली, तिने तुझा दरबार थांबवला, म्हणलं तोच विचार करत असशील तू. नाही हो पप्पा, अहो त्या मॅडमचा विचार कशाला करत बसू नये. कारण मला माहिती आहे त्या ज्या काय वागतायत ना त्याचा सगळ्यात जास्त त्रास त्यांनाच होणार आहे. आतापर्यंत लोकांच्या तक्रारी नोंदवून नोंदवून थकल्या असतील त्या. बरोबर आहे तुझं, पण ज्या विश्वासानं तुझ्याकडे लोक येतात ना तक्रारी घेऊन, तशी दुसरीकडे कुठे जातील का रे लोक? नाही जाणार, माहिती आहे मला. म्हणूनच तर सगळ्या लोकांना तिकडे पाठवलं ना मी तक्रारी नोंदवायला. नाही, कायद्यानं मला परवानगी नाही आहे ना लोकांचा न्याय निवाडा करायची. मग आता मला बघायचंच आहे त्या पूर्वा पाटील मॅडम स्वतः काय करतात ते. नाही, बरोबर आहे तुझं, पण मला एक वेगळीच धास्ती लागून राहिली रे. कसली धास्ती? त्या मॅडमनी मंजूला काही त्रास दिला तर विनाकारण ती भरडली जाईल याच्यामध्ये. तुला माहित आहे ना, ते मॅडम घरी आली होती तर मंजूला आपल्या घरात राहण्यावर तिने आक्षेप घेतला होता. या घरात एक गुंड राहतो ज्याच्या नावावर अनेक केसेस आहेत आणि सोडचिठ्ठी दिल्यानंतर एका गुंडासोबत एका बाईने असं एका घरात राहणं म्हणजे त्या बाईला ठेवलेली बाई म्हणतात. ती मंजूला अजून त्रास देणार नाही. त्या पूर्वा मॅडम वाघमाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतीलच, पण मी तसं होऊ देणार नाही पप्पा. कारण या सगळ्याचा ना आधीच एक मार्ग शोधून ठेवलाय मी. हे बघ सत्या, तू अजिबात डोक्यात राग घालून घेऊ नकोस. त्या एक पोलीस अधिकारी आहेत हे तू विसरू नकोस. हो पप्पा, डोक्यात राग घालून काही करत नाही आम्ही, तुम्ही काळजी करू नका. या सगळ्या अडचणींवर ना तोडगा काढलाय मी, आणि त्यासाठी एक महत्वाचा माणूस बोलवलाय. महत्वाचा माणूस? कोण महत्वाचा माणूस? म्हणजे सत्य, तुझ्या डोक्यात काय चाललंय? ते कळलंच तुम्हाला पप्पा, सगळं कळलं तुम्हाला. तुम्ही आता जरासं शांत राहा, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा, लय उशीर झाला, वाघमारे अजून आल्याच नाहीत, त्यांना आणायला जायला लागेल मला. हा, जा आणि तिला का उशीर झाला तेही बघ. अरे शेवटी नवरा आहेस तिचा, तू काळजी घ्यायला पाहिजे तिची. एकच एकदम बरोबर बोलला. नाही, मी जातो माझ्या बायकोची काळजी घ्यायला, पण तुम्ही पण जरा तुमच्या बायकोची काळजी घेत जावा. तिची काळजी घ्यायची मला गरज नाहीये, तिची तीच काळजी घेते. बर, मी येतो पप्पा. वाघमारे ना जेवल्या बी नसतील बघा, सगळ्यांसाठी जेवण बी घेऊन जातो. हो हो, आणि मला कळव काय होतंय ते. हा, फोन कर. होय, येतो.